नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते आपल्या एका नवीन धार्मिक व्हिडिओमध्ये. तर फायनली आपण मथुरेला सोडून आलोत. खूप मनाला खंत वाटते मथुरेला सोडून आलोत, कारण की आता 3 वर्ष मी राहिले होते आणि फौजी एकदम 8 वर्ष राहिले होते. खूप मन तिथं लागलं होतं आणि आमची लाई भाषेची जिथं मन लागतं ना, तिथं मन लागायला लागलं की तिथून जावं लागतं. तर आता आलोत आम्ही महाकाल नगरीमध्ये, उज्जैनमध्ये. हॉटेलमध्ये स्टे केलं तर रात्रीचं. आता आलोत एकदम मंदिराच्या परिसरामध्ये. बघताय तुम्ही इकडे पाणी दिसतंय. तर हा सगळा परिसर आहे जो मागच्या माझा, तो सगळा कॉरिडॉरचा आहे. तर संध्याकाळी कॉरिडॉर चालू असतं 9:30 पर्यंत आणि आम्हाला जर 10-15 मिनिटच उशीर झाला तर कॉरिडॉर बंद झालं. एकदम भारी. तर सगळ्यात जास्त कॉरिडॉर बघायला येतं आणि तेच आम्हाला नाही भेटलं तर संध्याकाळी थांबू पण नाही शकत, गावी जायचंय. त्यामुळं जर आलात तर 9:30च्या अगोदर कॉरिडॉर पाहायला या. हे बघा, माहिती असली ना हेच म्हणजे उपयोगी पडते. आम्हाला माहिती नव्हतं 9:30ला बंद होतं. आम्ही तिकडे जेवणात वगैरे टाइम घातला. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर चला भेटूया आता डायरेक्ट आपण मंदिरामध्ये. आर्यन, हर हर महादेव. तर फायनली आपण आलेलो आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे. आता या ठिकाणी आम्ही सकाळ सकाळ लाईनला लागलो होतो. सकाळची गर्दी कमी होती, पण दिवसा एवढी भयंकर गर्दी वाढली होती. तर आता आमची सकाळी 6 वाजले. 6 वाजता मंदिर ओपन झालंय आणि गेटमध्ये एंट्री झाली. तर जास्त काही गर्दी नव्हती, थोडीशी लाईन होती अगोदर लागलेली. सकाळ सकाळ आहे त्यामुळे एकदम फ्रेश दर्शन होणार आहेत. तर चला आता तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते बॅकचा व्ह्यू. महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे भगवान शिव महाकाल स्वयं विराजमान आहेत आणि आमचं पण हे पहिलंच ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. अरे बा, मेन गेट किती भारी वाटतंय आतमध्ये. तर चला सगळ्यात अगोदर इकडे श्री गणेश आहे. श्री गणेशाचं दर्शन करून घेऊ सर्वप्रथम आणि नंतर मग जाऊ आतमध्ये भोले बाबाचं दर्शन करायला. सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये हे झाडं, फुलं आणि गणपतीचं दर्शन खूप भारी आहे. तरी पहा, मेन एंट्रन्स इथून आहे म्हणायचं आतमध्ये मंदिराचा. तर चला आपण पण या ठिकाणी थोडेसे फोटो क्लिक करू, म्हणजे आठवणी राहतात आणि नंतर जाऊ आतमध्ये. आता आतमध्ये खूप मोठा परिसर आहे. तर आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर हे बघा असं काय दृश्य दिसतंय. एवढे भारी भारी स्टॅच्यू बनवलेले आहेत. आता हे संध्याकाळी किती भारी वाटत असतील ना, हे फक्त इमॅजिनच करू शकतो आपण, कारण की इथं सगळी लाइटिंग असती, सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या येतात. चला अजून आतमध्ये जाऊ. सुरुवातच झाली बरं का आतमध्ये यायची, पण इमॅजिन केलं ना त्याच्यापेक्षा पण इतकं भारी दृश्य आहे. एवढं भारी वाटतं आणि सकाळ सकाळ दर्शन आहे, खूप मस्त आहे. आणि स्वच्छता तर इतकी आहे, स्वच्छताला एवढं प्राधान्य दिलेलं आहे. हे बघा पाठीमागे जिकडे जाईल तिकडे एकदम मोठ्या मोठ्या मूर्ती इथं. सध्या आम्ही हे सगळं कॉरिडॉर फिरतो म्हणायचं. मेन मंदिर समोर आहे. आरू, हे बघा रावण पण महादेवाचाच भक्त होता. या ठिकाणी अशी श्रद्धा आहे की महाकाल आपल्या भक्तांचे सर्व संकटापासून रक्षण करतात. हे मंदिर प्राचीन नगरी उज्जैनमध्ये वसलेले आहे. सप्तपुरींपैकी एक मानली जाते. दररोज हजारो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. अजून पण खूप गर्दी दुपारच्या टायमिंगला या ठिकाणी झाली होती. तर या ठिकाणी सकाळी 3 वाजता भस्म आरती असते. आता भस्म आरतीचा टायमिंग थोडा वेगळा आहे, सगळ्यांना माहिती नसतो. मी आलो होतो 4 नंबर गेटकडे, तिकडे खूप गर्दी होती. आता या ठिकाणी ना नॉर्मल आपल्या लोकांना पण 250 रुपये देऊन सोडतात आतमध्ये गेटमध्ये, पण फौजीवाल्यांना पण VIP गेट मधून सोडतात. 4 नंबर गेट आहे. मला मंदिर फायनल बाहेरून दाखवते बरं का. हे सध्या हे मेन मंदिर आहे. आता सध्या तर आम्ही इथे लाईनला लागणार आहोत. इथून लाईन आहे, VIP लाईन जी होती इथपर्यंत मोकळं होतं, आता इथून लाईन आहे. जर तुम्हाला पण भस्म आरती करायची असेल तर त्याची एक लिंक आहे, वेबसाईट आहे, ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, जाऊन चेक करा. आदल्या दिवशी 8 वाजता त्याची बुकिंग आपल्याला करावी लागते, तेव्हा दुसऱ्या दिवशी आरतीला जाता येतं. एवढी गर्दी होती तर 4 नंबर गेट हा VIP गेट आहे, पण फौजी पर्सनला, आर्मी पर्सनला त्या ठिकाणाहून सोडतात. आणि आपल्याला पण असं नॉर्मल माणसाला यायचं असेल तर 250 रुपये घेते ते, म्हणजे आतमध्ये सोडण्यासाठी तिथून, पण लवकर पोहोचतं. जर लेकरं वगैरे असेल तर ते तुम्हाला चांगलं असेल तिथून येण्यासाठी. आता मी मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. आता आम्ही गाभाऱ्याच्या जवळ आलो होतो. VIP लाईन जी आहे ती या साईडने इकडून 4 नंबर गेट कडून चाललो होतो आणि इकडे जे तुम्हाला दिसते दर्शन करून भाविक पुन्हा रिटर्न वापस जातात. आता एकदम गाभाऱ्याच्या जवळ आम्ही आलो होतो, पण एवढी गर्मी होत होती या ठिकाणी पण
कूलर्स वगैरे आहेत, तरी पण माणसांची संख्या जास्त असल्यामुळं साहजिकच आहे गरमी जास्त होतीच. आता हे बघा, ही जी पिंड आहे ही मेन शिवलिंग आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर जो आनंद भेटतो ना तो खरंच वेगळा असतो. तुम्हाला पण गेल्याच्या नंतर नक्कीच अनुभवात येईल. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर भक्तिमय वातावरण आणि हर हर महादेवाचा जयघोष मनाला वेगळीच ऊर्जा देतो. जर तुम्ही उज्जैनला आलात तर महाकालेश्वरचं दर्शन नक्की घ्या. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो होतो, या ठिकाणी थोडा वेळ बसलो होतो. तर दर्शन वगैरे खूप छान झाले. एवढी गर्दी होती पण भारी वाटलं त्या ठिकाणी. आता दर्शन झाले तर लोकल मार्केट आपण एक्सप्लोर करणार आहोत, पण त्या अगोदर एक मंदिर राहिले ओंकारेश्वरचं. थोड्या वेळ बसलो होतो, आरती चालू होती, आता आरती पण संपली. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर एक संकल्प केला की 12 ज्योतिर्लिंग फिरायचा प्रयत्न आम्ही पूर्ण नक्की करणार आहोत. आत्ताच नाही पण हळूहळू, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत. अर्णव कुठे चाललाय? इकडे चाल. अर्णव हे एवढं नाराज होतंय आज, कळा नाहीच काय का म्हणून एवढं नाराज होतंय ते. इकडे बघ. ओय ओ हिरो, ओ हिरो, ओ हिरो, घुसुलू ए घुसुलू. दर्शन वगैरे खूप छान झाले आमचे. 8 वाजता दर्शन झाले. तर तुम्ही जर आलात तर खूप छान व्यवस्था केलेली. इथे कॉरिडॉर वगैरे आहे, बॅरिकेटिंग आहे, त्यामुळं गर्दी चेंगराचेंगरी होण्याचा तर प्रश्नच नाही. किती पण भीड असू द्या, त्याला काबू करायला बॅरिकेटिंग आहे. आणि हां, जर आलात तर 250 रुपये देऊन VIP जी लाईन आहे 4 नंबर गेट त्यांनीच या. हा पण तिथं पैसे द्यायला नाही पाहिजे, सगळ्यांना समान पाहिजे. पण आहे ना सुविधा तर घेतली तर म्हणजे वरती कसं इकडे आल्याच्या नंतर तुमचे दर्शन एकदम निवांत होते. जर तुम्ही 4 नंबर गेटने आतमध्ये आलात तर, आणि जनरल मध्ये जर गेलात तर जशी चेंगराचेंगरी जास्त गर्दी आहे त्यामुळे. तर अजून जाता इथं आतमध्ये तुम्हाला थोडंफार दाखवते आणि लोकल मार्केट एक्सप्लोर करू, कारण की आतापर्यंत आम्हाला अजून मार्केट काय दिसलं नाही. तर आता लोकल मार्केट वगैरे आमचं फिरून झालंय, थोडंफार सामान पण घेतलंय याच्यामध्ये. आता अर्णवना झोपी गेलाय माझ्या मांडीवर, त्यामुळे मी काय जास्त शूट नाही करणार. आणि आरुनी पण हे डमरू घेतलंय मस्तपैकी. आता नाही तर समोर पोहे येतं, थोडंफार पोहे वगैरे खातो आणि नंतर मग हॉटेलचं पण चेकआउट करायचंय 10 वाजता. चला भेटूया अशाच नवीन अजून एका धार्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.